मित्रांनो, SYBAला SSCला असलेला दूरसंवेदन, भौगोलिक माहितीचे शास्त्र आणि GPS हा विषय आपल्याला आहे. आणि या विषयाची सुरुवात करताना आपण या विषयातील पहिल्या प्रकरणाला सुरुवात केली होती. आणि हे पहिलं प्रकरण अर्थात दूरसंवेदनाचा परिचय, व्याख्या, संकल्पना, त्याचे प्रकार, कशाप्रकारे दूरसंवेदन हे वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कसं कार्य करत असतं हे आपण मागच्या पहिल्या प्रकरणामध्ये ही सर्व माहिती आपण जाणून घेतली. आज आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. आणि या विषयातील आपलं जे दुसरं प्रकरण आहे याचं नाव आहे क्रियाशील आणि निष्क्रिय दूरसंवेदन. क्रियाशील आणि निष्क्रिय दूरसंवेदन हे आपल्या प्रकरणाचं नाव आहे. तत्पूर्वी क्रियाशील आणि निष्क्रिय दूरसंवेदन हे दूरसंवेदनाचे प्रकार आहेत मित्रांनो. आणि हे दोन प्रकार आणि या दोन प्रकारांचं महत्त्व आणि व्याख्या आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अर्थात पहिल्या प्रकरणामध्ये या दूरसंवेदनाच्या प्रक्रियेतले हे दोन घटक आपण जाणून घेतलेले आहेत. तर जे नेमकं ह्या प्रकरणामध्ये जे काही आपल्याला शिकायचं आहे, दूरसंवेदनातील तंत्रज्ञानाच्या काही ज्या बाबी आहेत, म्हणजे जी प्रक्रिया प्रत्येक घटकातून प्रत्येक ठिकाणाहून होत असते दूरसंवेदनाची, त्याच्यातील ही माहिती आपल्याला जाणून घेण्याचं हे एक प्रकरण आहे. मग क्रियाशील आणि निष्क्रिय दूरसंवेदन नेमकं आहे तरी काय? तर मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की क्रियाशील दूरसंवेदन किंवा अशा प्रकारची एक तंत्रज्ञानाची जी प्रक्रिया आहे की हे स्वतः ऊर्जा निर्मित करत असतात आणि विद्युत चुंबकीय लहरींच्याद्वारे ऊर्जेचा वापर करून ज्या प्रदेशाची किंवा लक्ष्याची किंवा एखाद्या ठिकाणाची प्रतिमा किंवा फोटो घ्यायचं असेल त्याकडे ती ऊर्जा विविध प्रकारच्या प्लॅटफॉर्म किंवा सेन्सरच्या माध्यमातून ती पाठवली जाते. म्हणजे पाठवण्याचं आणि छायाचित्र काढून त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं काम हे या निष्क्रिय दूरसंवेदनामध्ये होत असतं. निष्क्रिय दूरसंवेदन करत असताना विविध प्रकारच्या माध्यमातून जे उपग्रह असतात ते फोटो काढण्याचं काम करत असतात. आता निष्क्रिय दूरसंवेदन जे क्रियाशीलच्या विरुद्ध आहे. अर्थात की अशा विशिष्ट प्रकारच्या ऊर्जेचा स्रोत जो नैसर्गिकरित्या उपलब्ध असून त्या ऊर्जेचा वापर करून छायाचित्र, प्रतिमा किंवा फोटोज घेतले जातात. सूर्यप्रकाश हा एक सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत आहे. अर्थात सौर ऊर्जा किंवा सौरशक्ती. सूर्यप्रकाश व भूपृष्ठावरून परावर्तित होणारी ही जी काही उष्णता आहे, ही उष्णता किंवा जी ऊर्जा आहे या ऊर्जेच्या माध्यमातून नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या ज्या सूर्यापासून जी ऊर्जा प्राप्त होत असते, उत्सर्जित होणारी ऊर्जा, आणि परावर्तित झाल्यानंतर ज्या ऊर्जेतनं ज्या प्रतिमा घेतल्या जातात आणि या प्रतिमा घेतल्यानंतर त्याच्यावर विशिष्ट प्रकारच्या प्रक्रिया होत असतात. अशा प्रकारे या माध्यमातून जी काही प्रक्रिया होईल किंवा जे काही तंत्रज्ञानाच्या बाबी यामध्ये समाविष्ट होत असतील त्यांना निष्क्रिय दूरसंवेदन असे म्हणतात. याच्यानंतर आपण दूरसंवेदनाची मूलतत्वे हा भागसुद्धा जाणून घेतलेला होता. दूरसंवेदनाच्या मूलतत्वांतला महत्त्वाचा भाग अर्थात सौर ऊर्जा, संवेदक आणि प्लॅटफॉर्म हे तीन घटक याच दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला त्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. तर मित्रांनो, तर क्रियाशील आणि निष्क्रिय दूरसंवेदनाच्या बाबतीतला अर्थ आणि संकल्पना आपल्याला समजल्या असतील. तर क्रियाशील दूरसंवेदनमध्ये हवाई छायाचित्र अर्थात एरियल फोटोग्राफ्स हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एरियल फोटोग्राफ अर्थात हवाई छायाचित्र अनेक प्रकारचे बलून्स किंवा छोटे थोडेसे कमी उंचीवर जे काही विमान किंवा हेलिकॉप्टर्स किंवा एखाद्या प्रकारचा सॅटेलाईट जो असतो, जो काही सीमित अंतरावर पृथ्वीच्या कक्षेमध्ये किंवा एखाद्या अंतरावर तो फिरत असतो, भ्रमण करत असतो, आणि त्याला एक कमांड दिल्या गेल्यानंतर त्या कमांडला ॲप्लिकेशन असतं आणि त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ज्या ठिकाणाची किंवा ज्या विभागाची किंवा एखाद्या भौगोलिक किंवा नैसर्गिक परिस्थितीत जर बदल झालेला असलेल्या परिस्थितीचा जर फोटो किंवा एखादा शॉट्स किंवा इमेजेस, प्रतिमा घ्यायच्या असतील तर या माध्यमातून अर्थात हवाई छायाचित्रांच्या माध्यमातून ती फोटो किंवा त्या छायाचित्र ते काढले जातात. हवाई अर्थात हवेमध्ये विविध प्रकारची जी काही वाहने किंवा यान उडवली जातात किंवा भ्रमण करतात त्यांना हवाई छायाचित्रे असे म्हणतात. एखाद्या भूप्रदेशाचे सर्वेक्षण त्या हवाई छायाचित्रात किंवा हवाई यानाच्या मध्ये जे काही सेन्सर्स आणि कॅमेरा असतात त्या
कॅमेराच्या सहाय्याने छायाचित्र घेऊन केले जाते तेव्हा त्यास छायामिती असे म्हणतात. छायामिती अर्थात एखाद्या यानाच्या मध्ये विविध प्रकारचे कॅमेरा आणि सेन्सरच्या द्वारे जे छायाचित्र काढण्यात येतं त्याला छायामिती असे म्हणतात. याला ग्रॅमेट्री असे म्हणतात. अर्थात जेव्हा विमानातून अथवा इतर माध्यमातून कॅमेराद्वारे छायाचित्र जी घेतली जातात तेव्हा त्या छायाचित्रांनाच हवाई छायाचित्र असे म्हणतात. जे मी तुम्हाला आता मगाशीच सांगितलं एरियल फोटोग्राफ्स. जेव्हा कॅमेराद्वारे जमिनीवरून छायाचित्र घेतली जातात तेव्हा त्या छायाचित्रांना भूछायाचित्रे असे म्हटले जाते, कारण ते जमिनीवरून घेता येतात. हवाई छायाचित्रांद्वारे एखाद्या प्रदेशाचे छायाचित्रण केले जाते तेव्हा त्या प्रदेशातील माहिती त्या छायाचित्रणाद्वारे घेतलेल्या छायाचित्रात दिसू शकते. म्हणजे एखादा फोटो जेव्हा आपण मोबाईलच्या याच्यातनं आपण घेतो तेव्हा ज्याप्रमाणे फोटो काढल्यानंतर त्याची खाली प्रॉपर्टीज असते आणि त्या प्रॉपर्टीजमध्ये डेट, टाईम, ॲक्च्युअल साईज, लोकेशन ही सगळी माहिती ज्याप्रमाणे येते तशाच प्रकारची ही माहिती ह्या हवाई छायाचित्रांच्या माध्यमातून फोटो काढल्यानंतर त्या ठिकाणी दिसत असते. हवाई छायाचित्रणावरून पृथ्वीवरील विविध घटकांचा अभ्यास करता येतो. लॉस डॅट 1850 या फ्रेंच इंजिनियरला छायामितीचा जनक मानले जाते. म्हणजे या फ्रेंच इंजिनियरने सर्वात प्रथम लॉस डॅट, याचं नाव आहे लॉस डॅट, याने या छायामितीचा वापर केलेला दिसून येतो. त्याने त्याचा उपयोग त्याच्या काही काम करत असताना त्याने केलेला आहे. इसवी सन 1858मध्ये पर्शियन फोटोग्राफर G.F. टार्नाचन याने जे काही बलून्स हवेमध्ये गॅसवर उडणारे जे बलून्स असतात ते हवेत गेल्यानंतर वरती त्याच्याद्वारे जे काही छायाचित्र काढण्यात आलेले आहे त्याला सुद्धा हवाई छायाचित्र असे म्हणतात. इंग्लिश हवामानशास्त्रज्ञ E.D. आर्चीबाल्ड याने पतंगाच्या सहाय्याने काही हवाई चित्रण केले, म्हणजे काही काम किंवा अभ्यास करत असताना. इसवी सन 1916मध्ये फ्रान्सने युद्धासाठी हवाई छायाचित्रण केलेले होते. भारतात 1927 पासून हवाई छायाचित्रणाला खरी सुरुवात झाली. भारतामध्ये हवाई छायाचित्रण सर्वे ऑफ इंडिया तर्फे केले जाते. म्हणजे जी काही मुख्य शाखा आपली भारताची नकाशा बनवण्यामध्ये किंवा विविध प्रकारचे सर्वेक्षण करण्यामध्ये आहे तर ती संस्था अशा प्रकारचं महत्त्वाचं कार्य करते. इंडियन एअरफोर्स, राष्ट्रीय दूरसंवेदन संस्था हैदराबाद, इंडियन एअरफोर्स, इंडियन एअर सर्वे कंपनी या एजन्सीमार्फत भारतात हवाई छायाचित्रण केले जाते. त्याचा अभ्यास केला जातो आणि अनेक प्रकारच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न यामार्फत होत असतो. हवाई छायाचित्रण करत असताना लागोपाठ दोन चित्र एक वरती आणि एक खाली एका अँगलमध्ये घेतली जातात. अशी छायाचित्रांची जोडी त्रिमिती दर्शकाच्या अर्थात स्टिरिओस्कोप जो असतो त्या स्टिरिओस्कोपच्या माध्यमातून आपण जे काही इमेजेस कॅच करतो आणि ती पाहतो ते स्टिरिओस्कोपच्या सहाय्याने बघितली जातात आणि ती त्रिमिती स्वरूपात अर्थात डायगोनली जे असतात डायगोनली स्वरूपामध्ये दिसल्यानंतर हवाई छायाचित्रांच्या सहाय्याने एखाद्या भूभागाचा अभ्यास केल्यानंतर प्रत्यक्षात त्या प्रदेशाला भेट दिल्याने त्या प्रदेशाचा अभ्यास हा परिपूर्ण व अचूक होत असतो. म्हणजे हवाई छायाचित्र किंवा हवाई छायाचित्र काढत असताना काही गोष्टींचा वापर करणं अनिवार्य आहे. तेव्हाच ते छायाचित्र काढल्यानंतर त्याचं शोध पूर्ण होतात, त्यांची क्लॅरिटी समजते आणि वास्तविक असलेली परिस्थिती आपल्याला त्या छायाचित्रांच्या मधून आपल्याला समजत असते. अशा प्रकारे हवाई छायाचित्र व हवाई छायाचित्रांचा आपल्याला थोडा प्रमाणामधला इतिहास आणि त्याचं महत्त्व आपल्या लक्षात येईल. आता पुढचा जो घटक आहे याच्यामध्ये तो म्हणजे हवाई छायाचित्रांची मूलभूत भूमितीय वैशिष्ट्य. प्रत्येक मुद्द्यामध्ये काही ना काही टेक्निकल बाब येईल, कारण त्याशिवाय कुठल्याही प्रकारची प्रक्रिया होणार नाही. हवाई छायाचित्र असतील, उपग्रह प्रतिमा असतील किंवा विविध प्रकारचे जे लँडसॅट जे अतिशय जवळ किंवा दूरवर अंतरावर सोडले जातात, प्रत्येक प्रक्रियेतनं ती छायाचित्र पुढे गेल्यानंतर त्याचं मूर्त स्वरूप प्राप्त होत असतं. मग हवाई छायाचित्रांची जी काही मूलभूत भूमितीय वैशिष्ट्ये जी आहेत ती आता आपण बघूया. साधारणपणे जी काही एरियल फोटोग्राफ्स हवाई छायाचित्र जी काढली जातात ती चौकोनी आकाराची असतात आणि यांची लांबी रुंदी जी आहे ती 23 सेंटीमीटर बाय 23 सेंटीमीटर म्हणजे 23 बाय 23 आकाराचा एक लँडसेट इमेज असते, एरियल फोटोग्राफ्स असते. पण ही छायाचित्रे मोठ्या स्वरूपामध्ये सुद्धा तंत्रज्ञानाने उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे 23 बाय 23ला आपण लार्ज किंवा इनलार्ज पण करू शकतो, 40 बाय 40लाही करू शकतो, 50 बाय 50 सेंटीमीटरसुद्धा आपण करू शकतो. या अशा प्रकारच्या छायाचित्रांवर काही
खुणा असतात, काही सिम्बॉलिक स्ट्रक्चर असतात, काही दिशा असतात, काही लोकेशन किंवा काही ठिकाण असं माहिती दिलेली असते. कारण हे एक प्रकारचे ॲप्लिकेशन आहे, एक प्रणाली आहे, सॉफ्टवेअर आहे. त्या माध्यमातून फोटो काढल्यानंतर जी फोटो प्रिंट बाहेर येईल त्याच्यात ती माहिती आपल्याला दिलेली असते. जसं मोबाईल सर्वात महत्त्वाचं ॲप्लिकेशन च्या माध्यमातून जेव्हा आपण कॅमेऱ्यात फोटो काढतो त्या फोटोच्या खाली ज्याप्रमाणे डिटेल्स येतात तशा प्रकारचे डिटेल्स. तर जी काही डिटेल्स एखाद्या छायाचित्रांवर नोंदवली गेलेली असते त्याला फिड्युशियल मार्क्स असे म्हणतात, म्हणजे निर्देश खूण. तर या निर्देश खुणांची संख्या 4 ते 8 असते, म्हणजे 1 ते 5पर्यंत किंवा विविध प्रकारचे सांकेतिक किंवा अंकगणितीय सूची ज्याप्रमाणे नकाशामध्ये आपल्या उजव्या बाजूला इंडेक्स दिलेले असते त्याप्रमाणे. जमिनीवरील विविध प्रकारचे कॅमेरा किंवा त्या कॅमेऱ्यातला जो काही भिंग आहे त्या भिंगातून जाणारी लंबरेषा जिथे छायाचित्राला छेदते त्या बिंदूला छायाचित्राचा अधोबिंदू असे म्हणतात, अर्थात फोटोग्राफिक नॅडीर असे म्हटले जाते. कॅमेऱ्याच्या लेन्स केंद्रापासून सरळ जाणारी रेषा फोटो फिल्मच्या ज्या बिंदूवर काटकोनात स्पर्श करते त्या बिंदूस ओळख बिंदू प्लम पॉईंट असे म्हणतात. म्हणजे जे ॲक्च्युअल फोटो काढताना ते मेजरमेंट घेतलं जातं, ज्याप्रमाणे आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातनं फेस किंवा डिटेक्ट अशा गोष्टी होत असतात, तशाच प्रकारच्या हवाई छायाचित्रामध्ये किंवा जे छायाचित्र आपण काढणार आहोत ते काढण्याच्या आधी अशा प्रकारची प्रक्रिया होत असते. आता हवाई छायाचित्रांची काही अजून वैशिष्ट्ये आहेत ते आपण बघूया. हवाई छायाचित्रण जास्तीत जास्त 20 किलोमीटर उंचीवरून योग्य होऊ शकते, कारण एक मर्यादा दिलेली आहे. तर याची मर्यादा 20 किलोमीटरपर्यंत आहे. म्हणजे 20 किलोमीटरपर्यंत आकाशामध्ये एखादा बलून किंवा एखादं यान जर सोडण्यात आलं त्या यानाच्या साहाय्याने जर एक छायाचित्र काढलं, म्हणजे छायाचित्र काढण्यात येताना काही क्लॅरिटी आपल्याला या अंतरावरून चांगल्या दिसू शकतात. जर त्याच्यावर गेलं तर तशा प्रकारची दुर्बिण्स किंवा लेन्स त्या सिस्टीममध्ये पाहिजे तेव्हा ती क्लिअर येईल. कमी उंचीवरून छायाचित्रण केल्यास वातावरणातील अडथळ्यांमुळे ज्या विमानाद्वारा किंवा जे काही बलून्स किंवा छोटे छोटे हवाई जहाज असतात त्या छायाचित्रण केले जात असते ते विमान स्थिर ठेवणे शक्य नसते, म्हणजे कमी अंतरावर. त्यामुळे छायाचित्रण करणे कठीण जाते. विमान किंवा इतर प्रकारचे जे हवाई वाहतूक किंवा यान आहेत अशा अडथळ्यांमुळे स्थिर राहत नाही. वाऱ्याचा परिणाम किंवा ढगात होणारी हालचाल किंवा नैसर्गिक परिस्थितीमध्ये असंतुलन होऊन कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं, म्हणजे अस्थिर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. त्यामुळे येणारी जी काही छायाचित्रं आहेत ही नागमोडी वळणाची किंवा सर्पाकृती प्रारूपाची निघतात. म्हणून यास झुकाव अर्थात ड्रिफ्ट, म्हणजे कुठेतरी ती झुकलेली असतात, कुठेतरी ती वाकलेली असतात, म्हणून याला ड्रिफ्ट किंवा झुकाव असे म्हणतात. या झुकावाचा परिणाम नष्ट करण्यासाठी विमानाची उड्डाण दिशा बदलून छायाचित्रण केले जाते. पण असे करत असताना कॅमेऱ्याच्या स्थान दिग्दर्शनात बदल करता कामा नये. म्हणजे जे आपण पॉईंट निवडला आहे किंवा जे आपण ठिकाण निवडलं आहे किंवा एक कॉन्स्टंट लोकेशन जे आपलं फोटो काढण्याचं आहे ते त्याच्यामध्ये बदल होता कामा नये. अशा प्रकारच्या छायाचित्रणाला क्रॅब असे म्हणतात. विमान उड्डाणाची दिशा दाखवणारी रेषा म्हणजेच उड्डाण रेषा असे म्हणतात. असमान भूपृष्ठाच्या स्वरूपामुळे चित्रणाचे विस्थापन होऊन हवाई छायाचित्रणात विकृती निर्माण होते. म्हणजे फोटो हल्ले जातात, काही फोटोंची क्लॅरिटी येत नाही, फोटो स्पष्ट येत नाही. कॅमेरा भिंगांचा भाग हा सर्वात महत्त्वाचा असतो. कोणत्याही ठिकाणी जे आपण फोटो काढत असतो त्याच्यातला आतला छोटा लेन्स किंवा मोठा लेन्स. तर कॅमेरा भिंगाचा जो काही भाग आहे तो बरोबर खाली येणाऱ्या भूप्रदेशाचा भाग लंबरेषेच्या खाली येत असल्यामुळे त्याचा फक्त समोरचा भाग चित्रित होत असतो व तो वरचा भागसुद्धा मूळ भागापासून छायाचित्रात बाजूला झुकलेला दिसून येतो. याच उंचीमुळे होणारे विस्थापन अर्थात रिलीफ डिस्प्लेसमेंट या गोष्टीला किंवा या संकल्पनेला असे म्हणतात. आता या ठिकाणी जी गोष्ट किंवा जो मुद्दा सांगितला आहे की वरचा भागसुद्धा मूळ भागापासून छायाचित्रात बाजूला झुकलेला दिसून येतो, परंतु छायाचित्र येते. आता नवीन तंत्रज्ञानामध्ये ड्रोन हे सुद्धा नवीन येऊ लागलेले आहेत बाजारामध्ये किंवा लग्नाच्या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी ड्रोनचा वापर करतात. म्हणजे काही अंतरावर ते ड्रोन उडवले जातात, पण ड्रोनला खाली कॅमेरा लावले असतात. खास त्याचा मेन पर्पज हा शूटिंगसाठी, व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी आणि फोटोग्राफीसाठी केले जातं. तर ज्या ठिकाणी खाली लेन्स लावलेला असता, कॅमेरा असतो, तो कशा प्रकारचे 180 डिग्री फिरत असतो तशा प्रकारचा मुद्दा ह्या ठिकाणी आपल्याला दिलेला. म्हणजे हवाई छायाचित्रणामध्ये
हवाई छायाचित्र काढत असताना अशा प्रकारची मूवमेंट ही होत असते. एखादा कॅमेराचा लेन्स झुकलेला असतो, पण ती दिशा आहे, ती एक प्रक्रिया आहे आणि ती फोटो काढण्याची एक तंत्रज्ञानाची एक प्रक्रिया असल्यामुळे तशा प्रकारची मूवमेंट ही होत असते. आता पुढचं आहे या हवाई छायाचित्रणातलं महत्त्वाचं वैशिष्ट्य द्विरूपती अर्थात ओव्हरलॅपिंग. एखादा फोटो दुसऱ्या फोटोवर ओव्हरलॅप होतो, म्हणजे फोटोवर फोटो चालल्यानंतर तो अस्पष्ट म्हणजे फोटो वेगळाच दिसतो. ओव्हरलॅपिंग. मग ओव्हरलॅपिंग काय आहे? हवाई छायाचित्रणाच्या वेळी भूपृष्ठाची विविध भागांची जी छायाचित्रे घेतली जातात, एका छायाचित्रात असलेला काही भाग दुसऱ्या छायाचित्रात आलेला असतो. तर एक उड्डाण रेषेवर अग्रगामी दिशेने भूपृष्ठाचे एकामागून एक छायाचित्र घेतले जात असताना जवळजवळच्या सलग 2 छायाचित्रांमध्ये काही भागाची पुनरावृत्ती होत असते. अशा तऱ्हेने जे छायाचित्रण केले जाते त्याला ओव्हरलॅपिंग असे म्हणतात. द्विरूपती म्हणजे एका फोटोमध्ये दुसरा फोटो अर्धा येतो, दुसरा फोटोमध्ये तिसरा फोटो, म्हणजे कुठे ना कुठे ते एकसेट झालेले असतात, एकत्र झालेले असतात. पुनरावृत्ती साधारणपणे 50 ते 60% भागांची होईल एवढी काळजी या ओव्हरलॅपिंग किंवा या शूटिंग किंवा या फोटो काढत असताना घेतली पाहिजे. याच पुनरावृत्तीला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे द्विरूपतीची प्रक्रिया किंवा द्विरूपती अर्थात ओव्हरलॅपिंग असे म्हणतात. ही ओव्हरलॅपिंग 2 प्रकारची आहे. हवाई उड्डाणाच्या दिशेने होणारी द्विरूपती अर्थात हवाई उड्डाण किंवा हवाई यान किंवा बलून ज्या दिशेला उडणार आहे, म्हणजे उत्तरेला किंवा पूर्वेकडे, त्या दिशेला होणारी ओव्हरलॅपिंग. दुसरं आहे पार्श्विक द्विरूपती, म्हणजे एखाद्या ठिकाणी थांबून त्या ठिकाणी छायाचित्र जे काढणार आहात त्या ठिकाणची द्विरूपती म्हणजे ओव्हरलॅपिंग. अशा प्रकारे द्विरूपती अर्थात ओव्हरलॅपिंगचे 2 प्रकार आपल्याला लक्षात येतील. उड्डाण उच्चता अर्थात फ्लाईंग हाईट किंवा फ्लाईंग अल्टिट्यूड, म्हणजे एखाद्या उंचीवर असलेलं किंवा हे जे काही यान विशिष्ट उंचीवर जाऊन छायाचित्र काढतात त्याला फ्लाईंग हाईट किंवा उड्डाण उच्चता असे म्हणतात. हवाई सर्वेक्षण करताना आधारतलापासून विमानाची जी उंची असते तिला उड्डाण उच्चता असे म्हणतात. हवाई सर्वेक्षण करताना जे काही खालून तर वरपर्यंत जी काही उंची असते तिलाच उड्डाण उच्चता म्हणजे फ्लाईंग हाईट किंवा फ्लाईंग ॲल्टिट्यूड असे म्हणतात. म्हणजे त्या विशिष्ट उंचीवरून ते जे फोटो निघणार आहेत ते उंची या संकल्पनेमध्ये दिलेली आहे. अशा प्रकारे उड्डाण उच्चता हा भाग आपल्याला लक्षात येईल. हवाई छायाचित्रणाची भूमितीय काही वैशिष्ट्य, त्याच्यामध्ये द्विरूपती, त्याच्यानंतर हवाई छायाचित्र किंवा विविध प्रकारचे जे काही तंत्रज्ञान किंवा प्रक्रिया आहे ही या मुद्द्यांमध्ये आपल्याला लक्षात येईल. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे हवाई छायाचित्रांचे प्रकार, टाईप्स ऑफ एरियल फोटोग्राफ्स. टाईप्स ऑफ एरियल फोटोग्राफ्स अर्थात हवाई छायाचित्रांचे प्रकार प्रामुख्याने 3 मुख्य प्रकार पडतात. पहिला आहे व्हर्टिकल फोटोग्राफ्स अर्थात अनुलंब ऊर्ध्वगामी छायाचित्र. दुसरं आहे ऑब्लिक फोटोग्राफ्स तिरकस किंवा तिरपे छायाचित्र. आणि तिसरं आहे टिल्टेड फोटोग्राफ्स म्हणजे कललेली किंवा तिरप्या बाजूला झुकलेली छायाचित्र. अशा प्रकारचे 3 मुख्य प्रकार या हवाई छायाचित्रांचे पडत असतात. तर आता घेऊया पहिलं व्हर्टिकल फोटोग्राफ्स अर्थात अनुलंब किंवा ऊर्ध्वगामी छायाचित्र. मित्रांनो, विमानात किंवा विशिष्ट प्रकारचे जे काही यान किंवा बलून्स किंवा हवाई यान ज्याला म्हटलं गेलेलं आहे छायाचित्रण काढण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी, तर विमानातील किंवा या यानातील जो काही कॅमेरा आहे व भूपृष्ठावरील एखादा घटक किंवा एखादी वस्तू एका सरळ रेषेत असताना या परिस्थितीत जे छायाचित्र घेतलं जातं त्या प्रक्रियेला अनुलंब किंवा ऊर्ध्वगामी छायाचित्र असे म्हणतात. म्हणजे एकाच सरळ रेषेमध्ये, एकाच प्रक्रियेमध्ये, एकाच प्रोसेसमध्ये, एकाच दिशेमध्ये, एकाच अंतरावर या प्रक्रियेला अनुलंब छायाचित्र किंवा ऊर्ध्वगामी छायाचित्र असे म्हणतात. थोडक्यात भूपृष्ठाचे हवाई माध्यमातून सरळ ऊर्ध्वगामी छायाचित्रण घेणे हे छायाचित्र म्हणजेच ऊर्ध्वगामी किंवा अनुलंब किंवा सरळ रेषेतील छायाचित्र, रेकॉर्ड केलेले छायाचित्र किंवा नोंदले गेलेले छायाचित्र असे म्हणता येईल. अनुलंब दिशेने चित्रण करणे सहज सोपे जाते, कारण एकाच दिशेमध्ये आणि सरळ जर आपल्याला जायचं सरळ समोर एखाद्या लोकेशनला त्याच ठिकाणी जर आपल्याला छायाचित्र काढायचं असेल तर ती छायाचित्र काढत असताना आपल्याला सोपं जातं. अशा प्रकारचं हे छायाचित्र आहे. दुसरा जो प्रकार हवाई छायाचित्रांच्या प्रकारातला आहे तो म्हणजे तिरकस किंवा तिरपे छायाचित्र, याला ऑब्लिक फोटोग्राफ्स असे म्हणतात.
तर हवाई छायाचित्रण हे भूपृष्ठाशी कोन करून तिरकस स्वरूपात केले जाते किंवा विमानात बसवलेल्या कॅमेऱ्याचा आत किंवा जो लेन्स असतो हा थोडासा तिरका असतो, त्यावेळी अशा कॅमेऱ्यांचे छायाचित्र कॅप्चर केले जाते किंवा काढले जाते, त्यास तिरकस किंवा तिरपे छायाचित्र म्हटले जाते. मग या तिरकस किंवा तिरपे छायाचित्रांचे काही महत्त्वाच्या बाबी आहेत, काही घटक आहेत. यामध्ये जे आहे ते म्हणजे पहिलं, कमी तिरकस छायाचित्र, म्हणजे छायाचित्र काढत असताना ती जी बाजू आहे तिरपी थोडी कललेली आहे. ज्या तिरकस हवाई छायाचित्रात क्षितिज दिसू शकत नाही, म्हणजे अंतर किंवा समोरचं एक ठिकाण असेल ते दिसू शकत नाही, त्यास कमी तिरकस छायाचित्र असे म्हणतात. म्हणजे यामध्ये कॅमेराला 30 डिग्री कोनातनं त्याची मुवमेंट असते किंवा त्याचं स्थान असतं किंवा तो त्याच्यापेक्षा जास्त थोडा कललेला असतो. अशा बाजूला किंवा अशा बाबीला कमी तिरकस छायाचित्र असे म्हणतात. जास्त तिरकस छायाचित्रामध्ये काय आहे की हवाई छायाचित्रात क्षितिज दिसू शकते, त्यास जास्त तिरकस छायाचित्र असे म्हणतात. म्हणजे अतिशय जास्त कोनामध्ये हे छायाचित्र, म्हणजे 30 डिग्रीपेक्षा जास्त जो काही लेन्स आहे किंवा जो काही कॅमेरा आहे हा कललेला असतो आणि तो सर्वात जास्त तिरपा असतो, म्हणून याला जास्त तिरकस काढलेले छायाचित्र किंवा मुद्रित केलेले छायाचित्र असे म्हणतात. तिसरा जो मुख्य प्रकार या हवाई छायाचित्रांमध्ये सांगितला आहे तो म्हणजे कललेली छायाचित्र, अर्थात झुकलेली छायाचित्र, टिल्टेड फोटोग्राफ्स. काय होतं की विमानाच्या अस्थिरतेमुळे किंवा जे काही यान्स किंवा बलून्स किंवा हवाई जहाजवरती असतात यांच्या हालचालीमुळे काही प्रमाणात छायाचित्रात कल येतो, म्हणजे कुठेतरी एक झुकाव येतो. त्याच छायाचित्रांना कललेली छायाचित्र असे म्हणतात. म्हणजे फोटो काढताना एखाद्या वेळेस विमान हालत असतं आणि हालतानाच तो एखादा फोटो निघतो किंवा प्रक्रिया करावी, काही वेळेला एकदम अशा मोमेंट्स येतात की फोटो काढणं आवश्यक असतं आणि तेव्हा नेमकं यानामधली परिस्थिती थोडीशी चलबिचल असते, अस्थिर असते, परंतु तेव्हाही फोटो काढण्यास काही लोकांना यश येतं. काढलेली फोटो हे नंतर व्यवस्थित करता येतात, परंतु जी फोटो काढलेली असतात ही थोडीशी कललेली किंवा एखाद्या ठिकाणी झुकलेली असतात. म्हणजे उजवीकडचा भाग थोडा स्पष्ट दिसतो आणि डावीकडचा थोडा अस्पष्ट दिसतो, म्हणजे कुठेतरी ती झुकलेली आहेत, म्हणजे डावीकडे झुकलेली असतील. म्हणजे अशा प्रकारचा एक प्रभाव अस्थिरतेमुळे त्या फोटोवर पडत असतो. विमान अस्थिरतेची अनेक कारणे असू शकतात, परंतु गतिमान वाऱ्यामुळे की नैसर्गिक परिस्थितीतील असंतुलनामुळे, ढगात त्या वातावरणामुळे किंवा विजांच्या गडगडाटीमुळे अशा प्रकारच्या परिणामांमुळे हा प्रभाव त्या हवाई वाहतुकीवर होत असतो आणि परिणामी असे फोटो अचानकपणे मुद्रित होत असतात. यालाच कललेली छायाचित्र किंवा झुकलेली किंवा टिल्टेड फोटोग्राफ्स असे म्हणतात. पुढचा जो मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे छायाचित्रांचे प्रमाण, याला फोटोग्राफिक स्केल असे म्हणतात. तर एखाद्या प्रदेशाचे हवाई छायाचित्र व त्याच प्रदेशाचा नकाशा यावरून प्रमाण जे काही ठरवले जाते आणि जे प्रमाण आहे हवाई छायाचित्र प्रमाण काढण्यासाठी याला छायाचित्रांचं प्रमाण असे म्हटलं जातं. हे प्रमाण काढण्यासाठी एक सूत्र त्यांनी दिलेलं आहे. मग हे सूत्र म्हणजेच काय की नकाशावरील अंतर भागीला छायाचित्रातील अंतर गुणिला नकाशाचे प्रमाण, हे सूत्र छायाचित्रांचे प्रमाण काढण्यासाठी योग्य आहे. याच सूत्रालाच छायाचित्रांचे प्रमाण असे म्हणतात. प्रत्येक वेळेला जेव्हा आपण छायाचित्र काढतो एखाद्या जंगलांचं किंवा एखाद्या मातीचं, शेतीचं किंवा कोणत्याही ठिकाणाचं जेव्हा छायाचित्र काढतो किंवा त्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्याचा आपण अभ्यास करतो, रेकॉर्ड करतो, फोटो काढतो, तर त्याची प्रक्रिया किंवा त्याला कुठे ना कुठेतरी त्याला निष्कर्षापर्यंत न्यावं लागतं आणि अशा प्रकारच्या तांत्रिक, भूमितीय आणि अंकगणितीय प्रक्रियेतनं जावं लागतं, तेव्हा ती गोष्ट कुठेतरी साध्य होते. आणि छायाचित्राच्या प्रमाणामध्ये याच सूत्राचा वापर करून अनेक प्रकारचे छायाचित्राचं प्रमाण किंवा त्या हवाई छायाचित्र जे काढलेलं आहे त्याचंच प्रमाण ठरवलं जातं. म्हणजे एखाद्या नकाशाचं प्रमाण एकास 20,000 असेल, नंतर नकाशावरील अंतर जमिनीपासून तर विशिष्ट अंतरावर ते 70 किलोमीटर असेल. मग जे काही असेल ते हवाई छायाचित्राचं प्रमाण एकास 14,000, एकास 15,000 अशा प्रकारचं हे प्रमाण आपल्याला लक्षात येईल. कोणत्याही नकाशामध्ये एक स्केल हा एक भाग असतो आणि प्रत्येक स्केल म्हणजे एकास 1,00,000, एकास 50,000 हे प्रमाण अशाच प्रकारे काढलं जातं. कारण प्रमाणाशिवाय कुठल्याही प्रकारचं महत्त्व त्या ठिकाणाचं आपल्याला समजू शकणार नाही. अशा प्रकारे हवाई छायाचित्रांचं प्रमाण आपल्याला या सूत्राच्या आधारे आपल्याला काढता येऊ शकतं. अशा प्रकारे या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हवाई छायाचित्र
क्रियाशील दूरसंवेदनातील काही भाग, तांत्रिक बाबी आणि काही गोष्टी आपण समजून घेतल्या. आपला हा जो सिलॅबस पूर्णतः तंत्रज्ञानावर आधारित आहे, स्किल्सवर आधारित आहे. फक्त व्हिडिओ लेक्चर व्यवस्थित ऐका आणि व्यवस्थित ऐकल्यानंतर काही संकल्पना, काही गोष्टी व्यवस्थित जर ऐकल्या तर परीक्षेत जे काही ऑब्जेक्टिव्ह टाईप्सचे प्रश्न विचारले जातील तर याच लेक्चरमध्ये तुम्हाला उत्तर सापडेल. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. याच्यानंतरचा जो काही पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊया.